अयोध्येच्या रामलल्ला मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारनं एसआयटी नेमली होती। तपास अहवालात 8 जणांवर अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांना अटकही झाली। या प्रकरणामुळे गेली अनेक दशकं राम जन्मभूमी आंदोलनात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या चंपतराय यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली। त्याचवेळी देणगी दिलेल्या चांदीच्या विटाही गायब असल्याचा आरोप झाल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे। राम मंदिर दानचोरी प्रकरणी सर्वात मोठी कारवाई। चंपतराय यांच्यासह विश्वस्त अनिल मिश्रांचा राजीनामा। दानपेट्यांची देखरेख करणाऱ्या 8 कर्मचाऱ्यांना बेड्या। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या राम मंदिराच्या दानावर डल्ला टाकल्याचा आरोप झाला। या प्रकारामुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी असताना गुरुवारी पोलिसांनी मोठी कारवाई केली। एसआयटीच्या तपासात ठपका ठेवण्यात आलेल्या 8 कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। दानपेट्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या रामशंकर उर्फ टिन्नू यादव याच्यावर दानपेट्यांवर डल्ला आणि अवैध जमीन खरेदीचे आरोप ठेवण्यात आले। दान मोजण्याचं काम करणाऱ्या लवकुश मिश्रावर देणग्यांची चोरी करून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे। देणग्यांची मोजणी करणारा अनुकल्प मिश्रा अटक झालेला 3रा आरोपी आहे। त्याच्यावरही देणग्या लंपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला। दान मोजणाऱ्यांचं व्यवस्थापन करणाऱ्या सुभाषचंद्र श्रीवास्तव याच्यावर देणगी चोरीत सहभागाचा आरोप आहे। देणगी रक्कम मोजण्याचं काम करणारा करुणेश पांडे यालाही अटक झाली। त्याचाच साथीदार मनीष यादव याच्यावर पैसे चोरल्याचा आरोप असून त्याच्याकडून पोलिसांनी 36 लाखांची रक्कम जप्त केली। अविनाश शुक्ला यानंही देणग्यांवर डल्ला टाकून अयोध्येच्या आसपास अवैध मालमत्तेची खरेदी केल्याचं समोर आलं। तर दानपेट्यांची ने-आण करणाऱ्या रमाशंकर मिश्रा याच्यावर इतरांसोबत अफरातफर केल्याचा आरोप आहे। एकीकडे ही कारवाई होत असताना राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी शुक्रवारी राजीनामा दिला। 1991 पासून म्हणजेच सुमारे 25 वर्षांपासून राम जन्मभूमी आंदोलनात चंपतराय यांचा सक्रिय सहभाग राहिला। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 2020 मध्ये राम जन्मभूमी ट्रस्टच्या महासचिव पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली। 5 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या भूमिपूजनापासून मंदिर उभारणीची सर्व जबाबदारी राय यांच्या खांद्यावर होती। अयोध्येचा इतिहास, राम जन्मभूमी खटला आणि शहराची माहिती तोंडपाठ असल्यानं चंपतराय यांना अयोध्येचा एन्सायक्लोपीडिया आणि रामलल्लाचे रेकॉर्ड कीपर म्हटलं जातं। षडयंत्र रचून चंपतराय यांना राजीनामा द्यायला लावल्याचा आरोप कालाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांनी केला। चंपतराय जी यांच्यासारख्या निस्वार्थ स्वयंसेवकांना या सर्व षडयंत्राच्या मागे राजीनामा द्यावा लागतं ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे। ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य केवळ राम जन्मभूमी या विषयाकरता समर्पित केलं, त्यांच्या आयुष्याचा उत्तर कालखंड सुरू असताना अशी व्यक्ती कुठल्याही पद्धतीचं करप्शन करेल हे संभावित नाही। तर पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी योग्य काळजी घेण्याची अपेक्षा विश्व हिंदू परिषदेनं व्यक्त केली। ऊपर से नीचे तक के प्रोसीजर्स को स्टैंडर्डाइज करना, मॉडर्न इक्विपमेंट्स, गैजेटरी और प्रोसेसेस का उपयोग करना और सब व्यवस्थाओं को निर्दोष बनाना, जिससे यह एंश्योर हो कि सारी संपत्ति राम जी की सुरक्षित रहे, भक्तों को आने जाने दर्शन करने की सुविधा हो और इस स्थान से धर्म का प्रसार हो। एकीकडे दानपेटीतील चोरीवर कारवाई सुरू झाली असताना दान आलेल्या चांदीच्या विटाही गायब झाल्याचा आरोप होतोय। उद्धव ठाकरेंनी 1 कोटी रुपयांच्या चांदीच्या विटा दान केल्या होत्या। या चांदीचं काय झालं याची पावती आणि माहितीही मिळालेली नाही असा आरोप करत चांदी गेली कुठे असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केला। जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो। त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली। जास्त त्या विटेची रिसीट नाही
आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत. चंपतराय यांना पाठीशी घातलं जातं. विशेष म्हणजे राम मंदिरातल्या कथित चोरीचा संबंध राऊत यांनी थेट राज्याच्या राजकारणाशी जोडला. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत, ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे, हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का, दानपत्रातले, दानपेटीतले? आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे? राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे. जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात. म्हणून तुम्ही दिलेले नव्हते, तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला, खासदारांनी हे दिलेली देणगी होती. आणि म्हणून त्याचा हिशोब मागण्याचा खऱ्या अर्थानं तुम्हाला तो काहीच अधिकार पण नाही. परंतु अशा घटना घडू नये या मताचा देशातला प्रत्येक नागरिक आहे. तुम्ही तर राम मंदिर झाल्यानंतर आतापर्यंत दर्शनाला गेले नाही, म्हणून तुमचा रामाचा संबंध काय? या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. राम मंदिर ट्रस्टमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये चूक केली त्यांना शिक्षा देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतीलच. राम मंदिरातल्या कथित चोरी प्रकरणी धडक कारवाई सुरू झाली. याच्या चौकशीतून नेमका कुणी आणि किती कोटींचा डल्ला टाकला हे समोर येईल. मात्र यापुढे तरी कोट्यवधी भाविकांनी रामलल्लावरील प्रेमापोटी दिलेलं दान अपात्री जाणार नाही याची काळजी मंदिर व्यवस्थापनासह उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला घ्यावी लागेल. कारण अयोध्येचं राम मंदिर हे केवळ श्रद्धास्थान नाही, तर भाजपच्या राजकारणाचंही केंद्र आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.